बघ, साईज बघ ना, साईज साप मोठे. म्हणून तुम्हाला सांगते सांभाळून काढा. इथं हात न पाय लय सांभाळायला लागतात, धार असतात. हे बघा, थांब थांब आई थांब. हे बघा साईज बघा, साईज बघा ना, केवढा मोठा कालवाचा घर आहे. कालवा खायला या सर्वांनी. हा हा हा, जबरदस्त. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच ना आपण गेलो होतो भाटीवरती कालवा आणायला आणि जवळपास खूपच आपण कालवं तिकडून काढून आणली, तांब्या भरून आणि किटली भरून आपण तिकडून कालवं आणली. आणि आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कालव्याची जी सुकी रेसिपी आहे ती कशा प्रकारे बनवली जाते, खास करून ग्रेव्हीमध्ये, आणि ते पण कोकणामध्ये. तर आई तुम्हाला खास करून आज रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मंडळी, ही आहे ना, आपण खास भाटीवरती गेलो होतो कालवा आणायला आणि पूर्ण तांब्या भरून आता बघते खाली झालेला आहे. आता ह्यांचं आई काय बनवणार आहेस? सुकी चांगली भाजी, सुकी बनवणार. सुक्का बनवणार आहे ना? सुक्का म्हणजे मीडियम लेवलला, जास्त ग्रेव्हीमध्ये. हा, ग्रेव्हीमध्ये. आणि ही आपण भाटीवरून कालवा खास काढायला गेलो होतो, आपण त्याची व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्याचीच आई आता काढून आणल्या. स्वतः समुद्रात जाऊन हे कालवा फोडून कोयतीने आतले घर काढून आणले. हा, तर आई ह्याची आज आपल्याला रेसिपी बनवून दाखवणार आहे. कालवांचं सुक्का बनवणार आहे ग्रेव्हीमध्ये. तर आता हे टोपात टाकलं. आता काय उकडवायला ठेवतस? आधी जरा ना ती उकडवायची चुलीवर. हा, मग त्याची हे असतं ना, कवची असते साईडला, बरोबर, थोडं असं दगडासारखं, ते मग काढायचं. अच्छा, त्याच्या आतमध्ये, कारण ते दगडातच असतात ना पूर्ण कालवा, तर एकाच्या आतमध्ये ना अशी कवची वगैरे असते, तर ते निघण्यासाठी उकडला जातो. आणि उकडायचं नेहमीच असतं, कधी पण कालवा आणले ना तर पहिली उकडवायची. आता इकडे बघते चूल पेटवलेली आहे आम्ही, चुलीवरती उकडायला ठेवतो. ह्याच्यामध्ये जरा पाणी टाकायला लागेल ना, थोडं पाणी टाकायला लागेल. तर मंडळी, आता ना आपण जी कालवा उकडलेली ती बघते काढून घेतलीत आणि आता साफ करायला आम्ही सुरुवात केली. आणि हा बघते, हा जो कालवांचा पाणी येतो ना उकडल्याच्या नंतरला, तो अजिबात टाकायचा नाही आहे. तो आपल्याला सुक्का बनवू त्याच्यामध्ये घालायचा ना, पाणी असतो ना तो टाकायचं नाही, तो घ्यायचा त्याच्यात. चांगला म्हणजे टेस्ट अजून चांगली येते. बाहेरून पाणी टाकायचं नाही, हाच पाणी यूज करायचा, कारण ह्याच्यामध्ये ना कालवांची टेस्ट उतरलेली असते या पाण्यामध्ये उकडल्याच्या नंतरला. आणि हे आई आता साफ करते. साफ म्हणजे काय, आतमध्ये ना असा हलकासा ना कालवाचा कसा दगडाचा असतो कालवा जास्त सर्वालाच नसतो, कुठे राहिलेला असतो तो. मग तो कसं जेवताना मग दाताखाली भेटतो ना, असं दगडी सारखं. हे बघा, हे असं असतं, दगड कवच मध्ये कवची असते. हा, ती मग काढून टाकायची. बघायचं कशाला हाय कशाला नाही, कारण काढताना ना कधी कधी राहून जाते. आपण खास आता कालवानं गेलो होतो आणि तिथूनच ही कालवा आणलेली आहेत आणि ती आता सर्व उकळून आपण घालणार आहोत. कालवा बनवण्यासाठी ना आपल्याला एवढी सामग्री लागणार आहे. आता आम्ही ते काय काय घेतलंय, एक बटाटा घेतलाय कट करून, त्याच्यानंतरला एक टोमॅटो आणि एक कांदा आहे. इथे लसणाच्या पाकळ्यात ना त्यांचे 2 तुकडे करून घेतलेत. त्याच्यानंतरला पेजपत्त्याची 3 पानं घेतलीत. आणि इकडे काजू आहेत. हे जे आहेत काजू, ते सुकी काजू आहेत, म्हणजे ओल्या काजूच्या बिया आहेत ना, त्या सुकवून त्या स्टोअर केल्या जातात. जवळपास 1 वर्ष पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर जेव्हा काजूचा सीझन होता तेव्हा आम्ही सर्व सुकवून ते काजूचे गर ठेवले होते, तर ते घेतलेत डिशभर. आणि इकडे कालवा आहेत आपली उकडलेली. आणि इकडे आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवला होता फोडणी देण्यासाठी. तर आई आता इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतरला एक जो आपण कांदा कापलेला तो टाकून घेतो. त्यानंतर इकडे तेजपत्ता सुद्धा टाकलेला आहे. आता कांदा जोपर्यंत हलकासा लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये फ्राय करायचा आहे. तर कांदे बघते मस्त फ्राय झाले. तर याच्यामध्ये आपण एक टोमॅटो कापला होता तो घालून घेतलाय. जी बटाटी कट केली होती ना ती डायरेक्ट आम्ही कालवामध्येच घालून घेतोय, म्हणजे कसं टाकायला आपल्याला कढईमध्ये सोपा पडेल आणि असंच मिक्स पण होऊन जातो याच्यामध्ये. तर काजूचे गीर पण सर्व सुके काजूचे गीर होते ते आपण आतमध्ये टाकले. आता कांदा टोमॅटो ना चांगले परतवून झालेत. आई याच्यामध्ये आता घरगुती मसाला जो आहे तो आपल्याला टाकलेला आहे. काश्मीरी मसाला घातलाय आणि ना थोडा गरम मसाला याच्यात
घालायचा, कारण कसा गरम मसाला लागतो. 1 चमच गरम मसाला टाकला. हळद घातलाय थोडी. हा वाटप केलेला मसाला आहे, म्हणजे कांदा खोबराही भाजून त्याचा बारीक केलाय ना. कांदा आणि खोबरा याचा वाटप केलेला आहे पाट्यावरती. आम्ही गोळा मसाल्याला म्हणतो. तो हा पाट्यावर वाटलेला आहे, तो घालते. थोडासा पाणी घालते ग्रेव्ही बनवायला. तर हा आपला आता मसाला चांगला मस्त परतून झालाय आणि आता मी ही कालवं सर्व घालते ह्याच्यात. सर्व कालवं, बटाटे आणि काजूचे गर होते ते मिक्स करून आपण ठेवले होते, तर ते सर्व आता घालून घेतले. आणि आम्ही जास्त करून ना कालवा कधी पण आणतो ना तेव्हा लोखंडाच्या कढईमध्येच घालतो, कारण लोखंडाच्या कढईमध्ये घातल्याच्या नंतरला ना अजून चव उभरून येते आणि जबरदस्त लागतात कालवा एकदम. आणि त्याच्याबरोबर काजूचे गीर आणि एक तर चुलीवरती आपण कालवा बनवते, मग कसली भारी टेस्ट लागते तुम्हाला पण माहीतच असेल. आता थोडा टाइम आपल्याला ते शिजायला ठेवायचंय. पाणी घातलंय, आता पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत त्याला शिजायला ठेवायचं. तर मीठ घालून घेते. मी जास्त नाही मीठ घातलंय, कारण आम्ही वाटप केलेला मसाला असतो ना त्याच्यात पण मीठ घेतलेलं असतं. हा, म्हणजे कांदा खोबऱ्याचा मगाशी वाटप केलेला मसाला टाकला ना पाट्यावरचा, तर त्याच्यामध्ये मीठ अगोदरचा असतो, त्याच्यामुळे कमीच मीठ घालायचंय. तर मंडळात आपली जी कालवा आहेत ती मस्तपैकी शिजून झालेली आहेत आणि भारी शिजलीत. काजूचे गर पण ना मस्त दिसत आहेत, हे बघा काजूचे गर आणि इकडे कालवा. आणि कालवा ना तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता. आता आम्ही भाकऱ्या बनवल्या, भाकऱ्या आणि चपात्या दोन्ही बनवलेल्या आहेत. तर आता जेवायला बसतोय आम्ही या सर्वांनी जेवायला आणि कालवा खायला या सर्वांनी. हा हा हा, जबरदस्त. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आज खास करून आपण भाटीवरती गेलो होतो कालवा आणायला आणि तिकडून बरीच आपण कालवा आणली आणि त्याची आईनी कालव्याची सुकी ग्रेव्हीमध्ये रेसिपी बनवून दाखवली आणि खरंच ना खूपच छान झाली होती, मजा झाली खायला. आणि याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.